सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या 3 महिन्यांपासून फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। तो आता सीसीटीव्ही मध्ये दिसला आहे असं बोललं जात होतं, असा दावा केला जात होता स्थानिकांकडून। सीसीटीव्ही मध्ये दिसलेला तो व्यक्ती कृष्णा आंधळे असल्याचा दावा केला जातोय। मात्र नाशिक पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। तो कृष्णा आंधळे नाहीच असं म्हटलंय। कृष्णा आंधळे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात होता। नागरिकांच्या या दाव्यानंतर आता पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू होता। या संपूर्ण परिसरात आता शोध मोहीम सुरू आहे। सर्व सीसीटीव्ही या ठिकाणी आता याची तपासणी केली जाते पोलिसांकडून। मात्र जो व्हिडिओ समोर येत होता, ज्या प्रकरणी दावा केला जात होता हा कृष्णा आंधळे आहे, मात्र तो आता नाही असं नाशिक पोलिसांकडून सांगण्यात येते। त्या दुचाकीवर बसलेल्यांमध्ये एक पाठीमागे बसलेला एक व्यक्ती होता, परंतु तो त्या कृष्णा आंधळेसारखा दिसत नव्हता। आणि ती जी दुचाकी होती तो म्हणत होता की विदाउट नंबर प्लेट होती, परंतु फुटेजमध्ये दिसत आहे की त्या बाईकला नंबर प्लेट आहे। ॲक्च्युली त्या व्यक्तीच्या सांगण्यामध्ये संदिग्धता होती। वेळोवेळी तो वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे वेगळे सांगत होता तो, त्यामुळे त्याबाबत थोडंसं साशंकता निर्माण होते। शहरामध्ये इतर ठिकाणी त्याचबरोबर ग्रामीण भागातही शोध घेणं चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।